तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट झाली, पण कंपनी तुम्हाला एनएससी सर्टिफिकेट देत नाही. आता तुम्हाला अप्रेंटिसशिपसाठी एक्झाम द्यायला सांगते. अप्रेंटिसशिप झाल्यावर एक्झाम देणे कंपल्सरी आहे का? अप्रेंटिसशिप इंडिया हे पोर्टल काय आहे आणि या सर्व प्रॉब्लेमवर BTRI तुमची कशी मदत करू शकते, ते या संदर्भात सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. आणि या व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, व्हिडिओला पूर्ण आरामात बघा आणि पूर्ण समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी जे मुद्दे तुम्हाला सांगतोय ते तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यामुळे तुमची मदत होईल आणि इतर जे मुलं आहेत त्यांची पण मदत होईल. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सर्वात आधी तुमच्यापैकी बऱ्याच मुलांकडे एनएससी सर्टिफिकेट नाही आणि आता आपल्याला MAPS चा क्लेम सबमिट करण्यासाठी किंवा भविष्यात तुमची जी वाटचाल आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे किंवा इतर कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला एनएससी सर्टिफिकेट आवश्यक आहे. पण तुमच्यापैकी बऱ्याच मुलं असे आहेत की त्यांना अप्रेंटिसशिप कंप्लीट झाल्यानंतरही कंपनीकडून एनएससी सर्टिफिकेट देण्यात आलं नाही किंवा त्यांना एनएससी सर्टिफिकेट बद्दल काही जास्त माहिती नाही. तर आज आपण त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. सर्वात आधी तर तुम्ही ज्या कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप करता, अप्रेंटिसशिप सुरू झाल्या तुम्हाला 2-4 गोष्टीचं लक्ष ठेवणं खूप जरुरी आहे. सर्वात आधी की अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवर जाऊन तुम्ही स्वतःचं रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. तिथं तुमचा प्रोफाईल 100% कंप्लीट करायला पाहिजे. आणि प्रोफाईल कंप्लीट झाल्यानंतर तुमची जी कंपनी आहे त्यांनी तुमचा जो कॉन्ट्रॅक्ट जनरेट होते त्यानंतर तुमचा डाटा त्या पोर्टलवरती अपडेट करायला पाहिजे. तिथं तुमचं अटेंडन्स, तुमचं स्टायपेंड आणि इतर तुमच्या जो कॉन्ट्रॅक्ट आहे 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, हा पूर्ण डाटा त्यांनी तिथं अपलोड करायला पाहिजे. जेणेकरून तुमची ज्यावेळेस अप्रेंटिसशिप कंप्लीट होईल किंवा तुमचा 1 वर्ष संपेल, 2 वर्ष संपतील, 3 वर्ष जसं पुढे होत जाईल त्यानंतर तुमचं तिथं अटेंडन्स वगैरे सगळं अपडेट राहील. आणि अप्रेंटिसशिप कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एनएससी सर्टिफिकेट घेताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि दुसरा एक प्रश्न की अप्रेंटिसशिप केल्यानंतर अप्रेंटिसशिपसाठी सर्टिफिकेटसाठी एक्झाम कंपल्सरी आहे का? तर एक्झाम कंपल्सरी नाही. बऱ्याच कंपनीमध्ये असं आहे की जसं आता कोरोनापासून ही एक म्हणजे चलन पडलं होतं की बऱ्याच कंपन्यांनी डायरेक्ट गव्हर्नमेंटने पण आदेश दिले होते की डायरेक्ट सर्टिफिकेट देऊन टाका. म्हणजे 2020, 21, 22 आता आमची स्वतःची अप्रेंटिसशिप 2022 ते 2023 दरम्यान झाली. आम्हाला कोणत्या प्रकारची एक्झाम द्यायची गरज नाही पडली, डायरेक्ट सर्टिफिकेट भेटले. माझ्यासोबतचे जे मित्र होते त्यांनी रेल्वेत वगैरे इकडे अप्रेंटिसशिप केली, त्यांना पण डायरेक्ट सर्टिफिकेट भेटले. पण आता सगळीकडे नॉर्मल वातावरण झालेलं आहे, तर बऱ्याच ठिकाणी एक्झाम होत असतात. पण तुमच्या कंपनीमध्ये असंच कंपल्सरी नाहीये की एक्झाम घेतीलच. बऱ्याच कंपन्या अशा असतात स्वतःच ते मार्क वगैरे टाकून देतात. तुमचं जे परफॉर्मन्स आहे 1 वर्षभराचं त्याच्यानुसार तुम्हाला मार्क टाकतात आणि तुम्हाला एनएससी सर्टिफिकेट देऊन देतात. तर पण त्यासाठी तुम्ही अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती पूर्ण डाटा अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही तिथून सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. तुमची कंपनी तुमच्या म्हटल्यानं ऐकतच नाही किंवा तुम्हाला वेगवेगळ्या कारणं सांगून तुम्हाला एनएससी सर्टिफिकेट देत नाही किंवा तुम्ही आता कंपनी अप्रेंटिसशिप संपून तुम्हाला 1 वर्ष 2 वर्षाचे झालाय, टाइम झालाय खूप आणि अजूनही तुमचं सर्टिफिकेट आलं नाही, तुम्ही काय करू शकता? त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे रिअल इन्सिडेंट आहे. आमच्यासोबत जो झाला होता तो रिअल इन्सिडेंट तुम्हाला आज इथं शेअर करतोय. आम्ही 2022 फेब्रुवारी मध्ये अप्रेंटिसशिप सुरू केली होती. आमची अप्रेंटिसशिप झाली होती पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथे. आणि एवढ्या मोठ्या महानगरपालिकेत अप्रेंटिसशिपसाठी नंबर लागला तर या खुशीतच आम्ही सर्व होतो. आणि त्यावेळेस तुमच्यासारखी आम्हाला पण काहीच माहिती नव्हती की अप्रेंटिसशिप झाल्यानंतर काय करायला पाहिजे किंवा अप्रेंटिसशिपला नंबर लागल्यावर काय करायला पाहिजे. आम्ही फक्त तिथे अप्रेंटिसशिपसाठी नंबर लागला आणि चांगल्या ठिकाणी अप्रेंटिसशिप होत आहे गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये, तर आम्ही त्याच्यामध्येच खुश होतो. तर असं करून आम्ही तिथे अप्रेंटिसशिप सुरू केली आणि बघता बघता 1 वर्ष आमचं संपलं. तर आम्हाला कुठल्याच गोष्टीची काहीच माहिती नसल्यामुळे आम्ही पण कुठल्या गोष्टी टेन्शन घेतलं नाही. बस जायचं, काम करायचं आणि स्टायपेंड घ्यायचं, एवढंच आम्ही काम तिथं केलं. पण जशी आमची अप्रेंटिसशिप संपली त्यानंतर आम्हाला माहित पडलं की एनएससी सर्टिफिकेट पण असते, ते आपल्याला घेणं जरुरी आहे. आणि आम्हाला असं वाटलं की आता पालिकेमध्ये आपण अप्रेंटिसशिप केली तर पालिकेत जाऊ, ज्या आस्थापना विभागातून आपलं समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्व झालं होतं तिथून आपल्याला एनएससी सर्टिफिकेट भेटून जाईल. पण जेव्हा आम्ही तिथं गेलो तिथं गेल्यानंतर आम्हाला वेगळीच माहिती भेटली की ते जे आस्थापनावाले होते ते बोलत होते की एनएससी सर्टिफिकेट आमच्याकडे नाही भेटत, ते तुम्हाला गव्हर्नमेंट आयटीआय मध्ये भेटेल. गव्हर्नमेंट आयटीआय मोरवाडी. त्यांनी आम्हाला मोरवाडीच्या गव्हर्नमेंट आयटीआय मध्ये पाठवलं. अप्रेंटिसशिप संदर्भात जो काही काम आहे ते मोरवाडीच्या आयटीआय मधून बघतात. आम्हाला वाटलं ठीक आहे, आम्ही मोरवाडीच्या आयटीआय मध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर तिथून आम्हाला असं समजलं की नाही ते आता मागच्या वर्षीपर्यंत आम्ही करत होतो, पण या वर्षीपासून ते अजंता नगरच्या आयटीआयला आम्ही दिलंय, तर अजंता नगर आयटीआय वाले बघणार. म्हटलं ठीक आहे. आम्ही तिथून थर्मॅक चौकातल्या अजंता नगर आयटीआय मध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर ते लोक बोलले की नाही तुमचा तर मागच्या वर्षी झालेला आहे, आता काय तुमची अप्रेंटिसशिप संपली, तुमचं पहिलेच तुम्ही कॉन्ट्रॅक्ट जनरेट वगैरे करायला पाहिजे होता, आता तुमचं काही होऊ शकत नाही. असं करून त्यांनी आम्हाला हुसकून लावलं. मग असं करत करत आम्ही परत मोरवाडीच्या आयटीआयत गेलो. म्हणजे आम्ही
चक्रात मारत गेलो. पण ते आम्हाला बरेच दिवस त्यांनी इकडून तिकडे तिकडून इकडे फिरवलं, पण आम्ही पण हार मानणारे नव्हतो त्यामध्ये. कारण आम्ही 2 जण अकोल्याचे होतो, 2 जण पंढरपूरचे होते, 1 जण भंडाऱ्याचा होता आणि असे दूर येणारे पोरं होते. आणि एवढं मेहनत करून 1 वर्ष अप्रेंटिसशिप केली आणि त्यानंतर अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट भेटणार नाही आणि भविष्यात आम्हाला त्याचं आणखी दुसरं काम होतं. त्यावेळेस क्लेमचं काम नव्हतं, पण भविष्यात नोकरी वगैरे करायची म्हणून एनएससी सर्टिफिकेट आम्हाला आवश्यक होतं. त्यामुळे आम्ही त्यांच्या मागच लागलो, की कसं भेटत नाही बघू. तर आम्ही डेली तिथं जायचो. 1 आठवडाभर आम्ही डेली त्यांच्या पाठीमागे लागलो. बीटीआरआयचं आहे आणि तिथंच आम्हाला बीटीआरआयचे एक सर भेटले. तर त्या सरांनी आमचं पुरी तळमळ बघितली, की हे पोरं रोज येतात, इथं बसतात, पण यांचं कोणी ऐकून घेत नाही. इकडच्या तिकडे त्यांना बरेच फिरवतात. आणि त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं, की सर आम्ही दोघं जण जसं की अकोल्याचे आहोत, कोणी भंडाऱ्याचा आहे, कोणी नागपूरचा आहे, कोणी पंढरपूरचा आहे. तर एवढ्या दुरून आम्ही आलोय आणि 7,500 रुपये स्टायपेंड मध्ये 1 वर्ष पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही काम केलंय, जे की खूप कठीण आहे. पिंपरी चिंचवड खूप मोठी सिटी आहे आणि तिथं खर्च खूप जास्त होते. एवढ्या कमी खर्चात आम्ही तिथे 1 वर्ष काम केलंय आणि आता आम्हाला एनएससी सर्टिफिकेट भेटत नाही. तर त्यांनी आमची पूर्ण तळमळ बघितली. त्यानंतर त्यांनी मुद्दा समजून घेतला आणि त्यांनी मोरवाडीचे आयटीचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांना कॉल केला आणि सर्व मुद्दा समजून सांगितला. नंतर असं लक्षात आलं, की आमची जेव्हा अप्रेंटिसशिप सुरू होती, म्हणजे सुरू झाली, तेव्हा कॉन्ट्रॅक्ट जनरेट करायचं जे काम होतं ते मोरवाडीच्या आयटीआयकडे होतं आणि त्यानंतर ते काम अजंता नगरच्या आयटीआयकडे वळवण्यात आलं होतं. पण दोघांनी पण त्यामध्ये याला वाटलं तो काम करेल, त्याला वाटलं हा काम करेल. तर आमचं कॉन्ट्रॅक्ट कोणीही जनरेट केलाच नाही. म्हणजे आमची पूर्ण अप्रेंटिसशिप संपली, पण आमचा कॉन्ट्रॅक्ट जनरेट झाला नव्हता. म्हणजे आमच्यासारखे जेवढे 70-80 जे मुलं होते, कोणाचाच कॉन्ट्रॅक्ट जनरेट झाला नव्हता आणि बाकीच्या मुलांना काही टेन्शन पण नव्हतं. आम्ही फक्त 6-7 मुलंच तिथं जायचो, कारण आम्हाला आवश्यकता होती. तर आम्ही तिथं जायचो आणि त्यांच्या मागे लागलो. तर आम्ही 7-8 मुलंच तिथं हजर होतो. तर मग ते पूर्ण प्रोसेस लक्षात आली. मग त्यांनी सांगितलं, की बा तुमचा आता कॉन्ट्रॅक्ट जनरेटच झाला नाही, तर आता काय करायचं. तर मग आता अजंता नगरवाले मोरवाडीवाल्यांचं नाव सांगायचे, मोरवाडीवाले त्यांचं नाव सांगायचे आणि आम्ही मग त्याच्यानंतर पालिकेत गेलो परत आस्थापना विभागात. तर ते पण हात वर करत होते. तर आमचं कोणीही ऐकत नव्हतं. त्यानंतर आम्ही ठरवलं, की आता बस झालं. खूप कामगार आयुक्त असतात पालिकेचे, त्यांना जाऊन भेटलो. कामगार आयुक्तांना भेटलो आणि त्यांना भेटल्या पहिले तर त्यांना वाटलं एवढी मुलं कशासाठी आले. मग आम्ही त्यांना पूर्ण प्रॉब्लेम सांगितला. त्यांना सांगितलं, सर आम्ही एवढ्या दुरून इथं आलोय, अप्रेंटिसशिप केली, पण आता सर्टिफिकेट भेटत नाही. आमचा पूर्ण प्रॉब्लेम त्यांना सांगितला आणि त्यांनी आमचा पूर्ण प्रॉब्लेम समजून घेतला, की एवढ्या कमी पैशात हे पोरं एवढ्या दुरून येऊन अप्रेंटिसशिप केली, 1 वर्ष इथं यांनी काढलं. तर त्यांनी लगेच त्या असताना जे कर्मचारी होते त्यांना बोलवून घेतलं आणि त्या सरांनी त्यांना सांगितल्यानंतर लगेच सूत्र हल्ली आणि त्यांनी जे अजंता नगरचा आयटीआय मध्ये जे काही कर्मचारी होते त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं, की तुम्ही लवकरात लवकर या पोरांचं काम करून टाका. त्यानंतर तरी 1 महिना लागला, पण म्हटलं ठीक आहे. आम्ही तरी 1 महिना रोज तिथे जायचो आणि त्यांच्या पाठीमागे लावायचो, आमचं काम झालं काय, आमचं काम झालं काय. तर त्यानंतर त्यांनी सर्वांनी कसं काय करून ते टेक्निकल प्रॉब्लेम जे काही असेल त्यांनी करून त्यांना सगळ्यात पहिले आमचा कॉन्ट्रॅक्ट जनरेट केला आणि त्यानंतर महिना 1.5 महिन्यात आम्हाला अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट भेटलं. तर अशा प्रकारे सर्व प्रोसेस आहे. म्हणजे तुम्हाला जर तुमची कंपनी ऐकत नसेल तर तुम्ही बीटीआरआय मध्ये जाऊन त्यांची कंप्लेंट करू शकता. बीटीआरआय वाल्यांनी जरी तुमचं काम नाही झालं, तुम्ही आरओ कडे जाऊ शकता. आरओ वाल्यांनी काम नाही केलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथे कामगार कल्याण कार्यालय असते किंवा आयुक्त असतात, कामगार कल्याण आयुक्त वगैरे असं एक विभाग असते. तर तिथं जाऊन तुम्ही त्यांना भेटू शकता. म्हणजे आपलं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुणाला ना कुणाला ऐकत नसेल तर त्याच्या बॉसकडे जायचं. तो ऐकत नसेल त्याच्या बॉसकडे जायचं आणि जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. तर अशा प्रकारे तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम असला तर त्यावर सोल्युशन निघू शकते. पण तुम्ही त्यासाठी किती प्रयत्न करता किंवा तुम्ही त्यासाठी किती सिरियस आहात याच्यावर सर्व डिपेंड राहते. तर तुम्हालाही जर तुमची कंपनी तुमच्या वाटल्यानं ऐकत नसेल तर तुम्ही बीटीआरआय मध्ये जा. बीटीआरआय मध्ये 100% तुमचं काम होईल. पण असं नाही की एकदा गेले आणि तुमचं काम झालं नाही. एकदा जर काम नाही झालं, 2दा जा, 4दा जा, 5दा जा. आम्ही तिथं आठवडाभर डेली जायचो. आमचं जोपर्यंत त्यांनी ऐकून नाही घेतलं किंवा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तोपर्यंत आम्ही सोडलंच नाही. आम्ही रोज जायचो तिथं बसायचो. त्यांच्या म्हणजे पाठीच लागलो आणि 80-90 पोरांपैकी फक्त 6-7 जण होतो आम्ही आणि फक्त आमच्या 6-7 जणांचा कॉन्ट्रॅक्ट जनरेट झाला आणि 6-7 जणांचं आमचं सर्टिफिकेट भेटलं आम्हाला. बाकी मुलांचं काही माहित नाही, ते काही कॉन्टॅक्ट मध्ये नव्हते मुलं. तर ज्यांना गरज असते, ज्यांना काही करायचे आहे त्यांच्या मनात की मला सर्टिफिकेट भेटलंच पाहिजे, तर ते अशा प्रकारे त्यांच्या पाठीमागे लागून सर्टिफिकेट घेऊ शकतात. तर तुम्हालाही तुमची कंपनी मना करत असेल तर तुम्ही बीटीआरआय ऑफिसमध्ये जा, कामगार कल्याण ऑफिसमध्ये जा, पण त्यांची कंप्लेंट करा वाटलं तर, पण तुमचं सर्टिफिकेट घ्या. कारण एनएससी सर्टिफिकेट खूप महत्वाचं आहे. फक्त एमएपीएस क्लेम साठीच नाही तर भविष्याच्या ज्या संधी येतील त्यासाठी पण एनएससी सर्टिफिकेट खूप महत्वाचं आहे. तुम्हालाही जर अशा अडचणी येत असतील तर तुम्ही बीटीआरआय ऑफिसला भेटू शकता किंवा जे
आजकाल तर सगळं गुगलवर सर्वांचे नंबर भेटून जातात. MAPH चे पण नंबर भेटतील, तिथला मेल आयडी भेटेल, तर सर्वांना तुम्ही कंप्लेंट करू शकता. त्याच्या संदर्भात तुम्हाला कुठलाही समजा काही प्रश्न असेल तुमच्या मनात, तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.